नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. ज्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित होते त्यांच्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या समस्येवर उपाय म्हणून 20 जानेवारी 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 393 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या महिन्यांचे प्रलंबित हप्ते लाभार्थ्यांना वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता आपण ह्या निर्णयाची पार्श्वभूमी आणि हा निधी मंजूर करण्याची आवश्यकता का निर्माण झाली हे पाहूया. नोव्हेंबर महिन्यात केवळ 50 ते 60% महिलांनाच योजनेचा लाभ मिळाला होता. म्हणजेच सुमारे 40 ते 50% लाभार्थी महिला हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या. हप्ते वेळेवर जमा न झाल्याने राज्यभरातील तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने तक्रारी दाखल केल्या. काही ठिकाणी या विलंबाविरोधात आंदोलने देखील करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर शासनाने निधी मंजूर केला आहे. तथापि निधी मंजूर झाल्यानंतरही हप्ता जमा न झाल्यास काय करावे यासाठी एक निश्चित प्रक्रिया ठरवून देण्यात आली आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की निधी मंजूर झाल्यानंतरही एखाद्या लाभार्थ्याच्या खात्यात हप्ता जमा न झाल्यास त्यांनी कोणती कार्यवाही करावी. यासाठी लाभार्थ्यांनी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लॉग इन करावे. त्यानंतर तक्रार अर्थात ग्रीव्हियन्स हा पर्याय निवडावा. पुढे तक्रारीचे योग्य कारण निवडून आपली तक्रार नोंदवावी. पोर्टलवर तक्रार नोंदवताना विविध कारणे निवडण्याची सोय आहे. जसे की हप्ता बंद झाला असल्यास, आधार कार्डाची माहिती चुकीची असल्यास, काही तांत्रिक अडचण असल्यास किंवा एखाद्या अपात्र लाभार्थ्याविषयी माहिती देण्यासाठी. तक्रार नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपला हप्ता नेमका कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे याची स्पष्ट माहिती पोर्टलवरच दर्शवली जाईल. यामुळे पुढील कार्यवाही करणे सोपे होईल. आता आपण या संपूर्ण माहितीच्या अधिकृत स्रोताबद्दल आणि त्याच्या पडताळणीविषयी जाणून घेऊ. या निधी मंजुरीचा अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR प्रसिद्ध करण्यात आला आहे. शासन निर्णय हा राज्य शासनाचा एक अधिकृत आणि कायदेशीर दस्तावेज असतो, जो प्रशासकीय निर्णयाला कायदेशीर वैधता प्रदान करतो. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच maharashtra.gov.in येथे सर्वांसाठी उपलब्ध आहे. तिथे कोणीही त्याची पडताळणी करू शकते. थोडक्यात सांगायचे झाल्यास राज्य सरकारने मंजूर केलेल्या या नवीन निधीमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे प्रलंबित हप्ते लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतील. ही माहिती शासन निर्णयावर आधारित असून पूर्णपणे अधिकृत आणि खात्रीशीर आहे.